नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज आहे सोमवार आणि नरक चतुर्दशी. आज मी ऑफिसला सुट्टी घेतली आहे कारण असं सांगितलं आहे की मला फराळाचं करायला हेल्प करायचे. पण ॲक्च्युली सुट्टीच्या दिवशी माझे काहीच काम करण्याची किंवा शिस्तीत राहण्याची अजिबात इच्छा नसते. आता मी मस्तपैकी उठले तर आहे, बट मी झोपून राहणार आहे आणखीन. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझी शिस्तीत राहण्याची अजिबात इच्छा नसते, त्यामुळे मी एक्झरसाईज वगैरे तर केली आहे, पण मी काय शूट केलं नाही. आणि मी इकडे लड्डू खाऊ लागले, ते पण सांडला. आणि आता माझे मूड झाली मस्ती करायची, तर आपण जाऊया आता सगळ्यांनी. मातोश्री, ये हमारे पिताश्री कब से एक जगह से हट ही नहीं रहे, और ये दूसरा कैरेक्टर हमारा है. ये बोल रहा है हमारा काम खत्म ही नहीं हो रहा, और हमारा कान दुख रहा है कब से. कान दुख रहा है इसका कान. बड़ी मुसीबत आई है. और ये मैं अलग पांचवा नमूना. क्या चल रहा है? अभी हम कर रहे हैं कॉपी. हे प्लास्टिकचा चमचा आहे, उठून जाईल. हां, एक गोड हुई की नहीं. खाया माझ्या वाट्यामध्ये भाकरी सोडून वाटलाची कवी मंदावकराच्या घरच्या पोरी. मुझे भी एक कप चाहिए. ओके ओके. हमारी कॉफी 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 कॉफी. एक मिनट. चेस. कोर्टात असं बरकी पकड. ये अभी जा रही है भांडे घासने को गाइस. उद्या आहे लक्ष्मीपूजन. आम्हा तिघींनाही साडी घालायची आहे, तर आम्ही गेलो आईच्या साडीच्या पिटाऱ्यामध्ये साडी शोधायला. आमच्या तिघींचं बराच वेळ डिस्कशन चालू होतं की कोणती घालायची, ही घालायची, ती घालायची. मी काही आधी घातलेल्या होत्या, त्यामुळे मला घालायचे नाहीत, कारण मला परत फोटो काढायचे साडीवर म्हणून. आई पाहत होते तिचे काही ब्लाऊज खराब झालेले आहेत, तर ते मॅच होतील का दुसरे कोणते ते पाहत होते. बराच वेळ आम्ही डिस्कशन केलं, नंतर मग आम्ही फायनल केली. तिचं पण असं होत होतं की कोणती घालून कोणती नको. लक्ष्मीला आता सापडल्यात 2 साड्या. मी दसऱ्याला आणलेल्या, माझी चॉईस होती टोटली. मी 2 साड्या घेऊन आले होते आईसाठी, दिवाळी आणि दसऱ्यासाठी. तर त्या तिने काढल्यात. ती म्हणते की घाल, आणि आई म्हणते की ब्लाऊज शिवलेले नाही. ही वाली ही पण छान आहे. ह्या 2 साड्या मी आणल्या होत्या. ह्या साड्या फायनल झाल्या आहेत. ही मी घालणार आहे, ही लक्ष्मी, आणि ही आई, आणि ही पण आईच घालणार आहे. ओके, डन. हे आम्हाला उद्या सगळ्यांना साडी घालायची तिघीला, आणि लक्ष्मीचा परकर सापडत नव्हता. आता हे सगळं तिनं काढलेलं आहे तेवढ्यासाठी, आणि तो तिथेच वर पडून होता. आता सापडला. आता हे सगळं मला ठेवावं लागणार आहे. हॅलो गाईस, हे आहे आमची दीदी. बिचारीला माझ्या पेटीकोटच्या नादात हे सगळा पसारा काढायला लागला, आणि तिनंच आता हे पसारा सगळा सावरायली. हे दीदी, तर कसं वाटायलंय तुम्हाला पसारा सावरून? गुस्सा मत करो दीदी, छोटी बहन के लिए ये सब करना पड़ता है ना गाइस. तो देखो. ओके ओके. बिचारी पसारा सावरायली. हे बघा पसारा खूप सारा. हा हे सगळं तुझ्यामुळे सो सॅड. आता चालू झाली फराळाची तयारी, आणि हा आहे चिवडा. मुझे मम्मी का न्योता मिला है कि शेव बनना हुआ है, अब हम जाके पूरा ताव मारेंगे. आता मी जाईन आणि पोट भरून शेव खाईन. चला, चलो. देख रहे हो हमारी खातिरदारी.
मेरे खाने 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 पर लगे हुए और ये सोने 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 पर लगी हुई है। गाइज मेरे साथ धोखा हुआ है। खाने के नाम पे बुलाकर मुझे यहाँ पे सेव बनाने का और चकली बनाने का काम दे दिया गया और मैं यहाँ पे चकली मेकर का ढक्कन लगाने की नाकाम कोशिश करते हुए, और यहाँ पे सेव बनाने के नाम पे मैथिली ने मचा दी है भसड़, क्योंकि सेव तो मुझसे बन नहीं रहा और ये तो कुछ अलग ही नूडल्स के जैसा बन गया। पण हार मानली नाही आणि शेव बनवून तयारच केला। तर ही होती आमची दिवाळीची मजेशीर तयारी। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब। हा व्लॉग इथे संपूया, भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये। बाय।